निम्मी हाँ, आज काय बनवू? प्रॉन्स फ्राय. ओके. तर इथे घेतले आहे मी प्रॉन्स आणि प्रॉन्सला छान स्वच्छ असे धुवून घेतले आहे, त्याला छान क्लीन करून घेतले आहे. त्यामध्ये टाकले आहे लसूण अद्रकची पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि धने पावडर टाकले आहे मी. त्यानंतर मी इथे रवा फ्राय करणार आहे म्हणून रवा घेतला आहे, त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ टाकून घेतलं आहे, त्यामुळे रव्याला पण छान अशी टेस्ट येते. तर आता हे जे प्रॉन्सला मसाले टाकले होते ते सगळे याला कोट करून घेणार आहे थोड्या वेळ. एक 15 ते 20 मिनटं मी याला असं ठेवणार आहे. त्यानंतर मी टाकले आहे लेमन. लिंबाचा रस नक्की टाका, त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तर याला थोडा वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी केलं आहे कोट. तर प्रॉन्सला मी इथे छान रव्यामध्ये असं कोट करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिकडे मी साईडला ठेवलं आहे तेल गरम करायला. तेल आपलं गरम झालं आहे, त्यानंतर मी एक एक प्रॉन्स त्यामध्ये सोडून घेणार आहे. आणि प्रॉन्स जेव्हा एक साईड झाले तेव्हाच आपल्याला टर्न करायचे आहे. तर तुम्ही इथे शॅलो फ्राय केलं आहे, तर तुम्हाला इथे डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर तुम्ही बघू शकता आपले छान असे झालेले आहे प्रॉन्स. तर हे प्रॉन्स इतके क्रिस्पी झाले होते, तर याची वरची जी कोटिंग रवा टाकल्यामुळे खूप खूप क्रिस्पी झाली होती. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि हे खूप इझी आहे मेथड बनवायला पण, आणि कमी मसाल्यांमध्ये, कमी साहित्यांमध्ये बनणारी आणि झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपले प्रॉन्स झालेले आहे पूर्णपणे. त्यानंतर आमच्याकडे त्या दिवशी आले होते गेस्ट, तर त्यांना खूप आवडले होते प्रॉन्स, तर त्यांनी माझ्याकडून ही रेसिपी घेऊन गेले आहे. तर आमच्याकडे जे गेस्ट आले होते त्यांना माझ्या हातचे प्रॉन्स फ्राय खूप आवडतात. तर ते यापूर्वी आले होते तेव्हा मी दुसरे प्रकारे बनवली होती, त्याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर भेटूया अशा सिंपल नवीन नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.